संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या बारामतीच्या निवडणुकीमध्ये लागलेलं होतं, त्या निवडणुकीमध्ये जरी विजय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झाला असेल, तर इथं काही निकाल मात्र असे लागलेले आहेत की ज्यांनी कित्येक वर्ष अजित पवारांशी संघर्ष केला. अनेक वर्ष तुम्ही संघर्ष केलाय. तुम्ही दोघं नगराध्यक्षपदासाठी तुम्ही उमेदवार होता, कन्या नगरसेवक म्हणून एक विजय तुम्ही प्राप्त केलाय. काय वाटतंय आजच्या संघर्षापर्यंत? हा बऱ्याच वर्षाचा नाही, हा अनंत वर्षाचा संघर्ष आहे, जो 4 वाकापासून सुरू झालेला, बुद्धांपासून महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून जो सुरू झाला, तो बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, म्हणजे फुले, शाहू आंबेडकर, कांशीराम साहेब आणि बहीण मायावतीचे आता आकाश आनंद साहेबांची टीम बनवायला सुरुवात केलेली. तुम्ही बारामतीमध्ये गेले अनेक वर्षे लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करत होता. अशी परिस्थिती होती की लोक पैशाकडे बघून मतदान करतात, अशाही टीका झाल्या. तुम्ही जे काम केलं त्याचं फळ मिळालं? हो, 100% मिळालेलं आहे, 100% मला. आता कन्येच्या तुम्ही तुमच्या संघर्षाचा वारसा, चळवळीचा वारसा कन्येच्या गळ्यात टाकलेला आहे. काय एकंदरीत पुढचा प्रवास असणार? पुढचा प्रवास मी त्या महापुरुषांच्या विचारधारेवरच असेल. काळूराम चौधरी यांची कन्या संघमित्रा ही आज बारामतीतली सगळ्यात तरुण नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे. सुरुवातीला तुझं अभिनंदन. काय सांगशील? वडिलांचा संघर्ष सगळ्या डोळ्यानं पाहिलाय. हो, सगळा संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजाला दिलंय. बर. आणि मला वाटतं की त्याचंच फळ म्हणून आज मी निवडून आलेली आहे. बरोबर. काय आता तुझी वडिलांची ध्येय धोरणं सगळी माहिती आहेत, वडिलांचे विचार माहिती आहेत. येणाऱ्या काळात नगरपालिकेतल्या नगरपालिकेची संधी मिळालेली आहे, त्याचं कशा पद्धतीनं सोनं का? त्याचं नक्कीच सोनं होणार आहे. आमचा जो प्रभाग क्रमांक 14 आहे, तिथं जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही नक्की सॉल्व्ह करू. आणि पुढच्या निवडणुकीला प्रभाग क्रमांक 14 आत्ता जसा आहे तसा तरी नसेल. मी शेवटचा एक प्रश्न विचारतो. बारामतीतले काही निकाल जर तसं पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते, म्हणजे इकडं रासपचे अमोल सातकर, जे लोक सामाजिक कार्यात सतत चळवळीत होती, जाब विचारत होती, त्या लोकांना लोकांनी स्वीकारलंय. कसं बघताय? हो, बरोबर आहे ना. आता लोकांसाठी काम करत होतो. पूर्वी जे बारामतीत पवारांचे विरोधक होते, ते पवारांचे पार्टनर झालेले बारामतीकरांना माहीत आहे ना, आम्ही संघर्ष करणारे लोक आहे. सातकर वकील असेल, काळूराम चौधरी असेल, आम्ही संघर्ष करतो म्हणून बारामतीकरांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. माझ्या लिखीला सातकर वकिलाच्या माझी बहीणच आहे, ती पत्नीला विजय बनवलेला आहे. हा विजय बारामतीकरांचा आहे. तुमचा आता आनंद आहे. लोक फार वाट बघतायत. सविस्तर मुलाखत आपण नंतर घेऊयात. पण सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल की ह्या ज्या निवडणुकीमध्ये जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, ह्या सामाजिक कार्यकर्त्यांना जे वर्षानुवर्ष इथं अजित पवारांना आव्हान देत होते, या सगळ्या लोकांना बारामतीकरांनी निवडून दिलेलं पाहिलं. अनेक विषय होते बारामतीमध्ये जिथं आवाज उठवणं गरजेचं होतं. तिथं काळूराम चौधरी असतील, अमोल सातकर असतील किंवा अन्य जे काही सामाजिक कार्यकर्त्यांची जे सीट्स होते ते निवडून येताना दिसलेत. म्हणजे बारामतीमध्ये लोकांनी फक्त पैशाकडे बघून नाही तर चेहरा बघून सुद्धा मतदान केलंय, हे मान्य करावं लागेल.